धरणाला आवर्तनाशिवाय बगुर देवळाली कॅम्पला पाणीपुरवठा अशक्य. दारणा नदीपात्रातील पाणी पातळी अधिकच खालावली. दारणा नदीपात्रातील पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. सध्या फक्त 2च दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा पात्रात असल्याने बगुर देवळाली कॅम्प शहरावर पाणी टंचाईचे तीव्र संकट ओढावणार आहे. त्यामुळे दारणा नदीला आवर्तन सोडण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. अन्यथा अभूतपूर्व पाणी टंचाईचा सामना बगुर देवळालीकरांना निश्चितच करावा लागणार असल्याची चिंताजनक परिस्थिती सध्या आहे. देवळाली कॅम्प शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनसाठी दारणा नदी पात्रातील ज्या इंटेक वेलमधून पाणी पुरवले जाते त्याला 2 स्टेनर आहेत. त्यात दारणा नदी पात्रातील पाणीसाठ्याची पातळी खालावल्यामुळे एक स्टेनर उघडा पडलेला आहे, तर दुसरा स्टेनर पाण्यात असून त्याद्वारे सध्या असलेला पात्रातील पाणीपुरवठा फक्त 2च दिवस शहराला होऊ शकतो अशी सद्यस्थिती आहे. जर दारणेला पाण्याचे आवर्तन लवकर सोडले न गेल्यास बगुर देवळाली कॅम्पवरील पाणी टंचाईचे सावट अधिकच गडद होणार आहे. दारणा धरणातून आवर्तन सोडल्यानंतरही ते पाणी देवळाली कॅम्प बगुरच्या पंपिंग स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागणार आहे. परिणामी देवळाली कॅम्प आणि बगुर या शहरांचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आहे त्या पिण्याच्या पाण्याचा साठा अतिशय काळजीपूर्वक काटकसरीने जपून करणे गरजेचे आहे. अन्यथा पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ बगुर देवळाली कॅम्पकरांवर येऊ शकते. सध्याच्या दारणा नदीपात्रातील बिकट परिस्थितीमुळे लष्करी आस्थापनेच्या वसाहतीला देखील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. दरम्यान सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. दारणा नदी पात्रात आवर्तन सोडण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात पाठपुरावा कुठल्याही राजकीय पक्षाकडून केला जात नसल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. दरम्यान दारणा धरणातून गेल्या अनेक वर्षांपासून गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणाची पाणी साठवणूक क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. ज्याप्रमाणे नाशिकच्या गंगापूर धरणातून हजारो ट्रक गाळ काढण्यात आला, त्यामुळे धरणातील लाखो लिटर पाण्याची साठवणूक क्षमता वाढली आहे. परिणामी अशा आणीबाणीच्या काळात धरणाची पाणी साठवण क्षमता वाढल्यास अशी बिकट परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही. त्यामुळे दारणा धरणातून देखील गाळ काढण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता जनतेच्या मनात तीव्र चीड निर्माण करणारी आहे. दरम्यान धरणातील गाळ काढण्याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्या दृष्टिकोनातून पावले उचलावीत अशीही मागणी होत आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.